नमस्कार. एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजना अखेर सरकारचा तडकाफडकी निर्णय. लाडक्या बहिणींना लॉटरी, ती मागणी मान्य, लाखो महिलांचं टेन्शन मिटलं. या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या. बघा तर मंडळी, लाडकी बहीण योजना. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट दिली आहे. त्यांनी KYC न झालेल्या महिलांसाठी मोठी अपडेट दिलेली आहे. राज्याच्या राजकारणातील गेम चेंजिंग ठरलेली योजना म्हणजेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. गेल्या काही दिवसांपासून या योजनेबाबत संभ्रम निर्माण केला जात आहे. तसेच KYCची प्रक्रिया पूर्ण न झालेल्या महिलांना या योजनेचा लाभ घेता आला नाही. आता मंत्री आदिती तटकरे यांनी या योजनेबाबत आनंदाची बातमी दिली आहे. आदिती तटकरे यांनी माध्यमांना सांगितले की लाडकी बहीण योजनेतील KYC करणाऱ्यांसाठी सरकारने 6 महिन्याची मुदत दिलेली आहे. ही सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. पुढे त्या म्हणाल्या, ज्या महिलांनी KYC पूर्ण केली मात्र त्यात काही उणिवा राहून गेल्यात त्यांना दुरुस्त करण्याची संधी देण्यात आली आहे. लाडकी बहीण योजना यशस्वीरित्या राबवली जाणार आहे. काही दिवसापूर्वी लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाढवण्याची मागणी काही महिलांनी केली होती. त्यावर बोलताना आदिती तटकरे म्हणाल्या की लाडकी बहीण योजनेचा हप्ता जास्त वाढवायचा या संदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेतील. दिल्लीतील आंदोलनाबाबत बोलताना आदिती तटकरे म्हणाल्या, देशात लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये एखादी गोष्ट चुकत असेल तर ती लक्षात आणून देणे ते लोकशाहीमध्ये अधिकार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुधारणा बिल आणण्याची पावले उचललेली आहेत. विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या हे सरकार सकारात्मक पद्धतीने सोडवेल. आपली शिक्षण व्यवस्था अधिकाधिक चांगल्या पद्धतीने सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून पावले उचलते. चला तर मंडळी, अशाच महत्त्वपूर्ण बातमींच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.